तर पुढची बातमी पाहूयात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारावर अजित पवारांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करत भाजपच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवारांसह भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी प्रचाराचा नारळ फोडला। आमदार शंकर जगताप यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। खरं तर आमदार शंकरभाऊ जगताप देखील आहेत। प्रचाराचा शुभारंभ झालाय आणि काय नक्की वाटतंय हे सगळं चित्र बघून? मोठा प्रतिसाद दिसतोय, नागरिक आहेत, बरेच कार्यकर्ते आहेत। तुम्ही पाहत असाल जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे, विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे मतदार हे सर्व स्वयंस्फूर्तीनं आज प्रभाग क्रमांक 26च्या या प्रचाराच्या निमित्तानं वाकडचं ग्रामदैवत म्हातोबा महाराजांच्या इथं पदस्पर्शाला आम्ही आलो, नतमस्तक झालोय आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा 2017 प्रमाणे चारही उमेदवार हे निवडून येतील ही इथली गर्दी सांगतीये। पण एकंदरीत इथे मोठं आव्हान होतं, तुम्ही सगळ्यांची समजूत घातली आणि यश तिथे पहिलं आलं असं दिसतंय। आता काही कोणाची नाराजी आहे? इथे तुम्ही पाहत असाल भारतीय जनता पार्टी असेल किंवा स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगतापांचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। ते एकनिष्ठाने एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कार्यकर्ते आहोत। मग याच्यामध्ये आमचे सचिन भाऊ साठे असतील, विशालप्पा कलाटे असतील आणि सर्वच कार्यकर्ते असतील। या सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही, पण सर्व कार्यकर्ते हे एक दिलानं एक जीवानं एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, मग स्वतः। सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।